वडक्कम गाईज, गुड मॉर्निंग. तर गाईज लास्ट डेमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हे बघा गाईज, जस्ट चेकआउट केलेलं आहे आणि आमची रिक्षासुद्धा आलेली आहे. तर आता आम्ही सामान लोड करू आणि तिकडनं लवकरच निघू. बाकी पुढे तुम्हाला पुढे सांगतो. A few hours later. गाईज आता फायनल पोहोचल्यावर आम्ही आपण बोलायचं. गाईज हा बघा मॉर्निंग व्ह्यू स्टेशनपासून. तर गाईज आपली ट्रेन सुद्धा स्टेशनवरती आलेली आहे. आपला ट्रेन नंबर आहे 1630 नाही 340. हे बघा, नागरकोइल टू लोकमान्य टिळक, मुंबई. चला आता पुढच्या घरात. आजच्या घरात. तर काय आता शेवटचा बाय तामिळनाडू ॲव्हरेज एक्सपिरियन्स. तर गाईज ही आमची सीट आहे. हे बघा, हे 1 2 3 आणि ही 4. हा आणि काय जो पण इथून येत जाल तर आम्हाला थकणार आहे, कारण की बघा डोर इकडच आणि मला इकडचे डोरवाला आवडत नाही. बेकारी स्टाफ आणि लागतो विसलो. आणि हे बघा इथं गॅप सुद्धा येतं, रबट नाही येतं. एसी जेव्हा तशीच बाहेर जाल. आम्हाला आवाज नाही भेटत. जाऊन नाही ॲडजस्ट ॲडजस्ट. आणि आमच्याकडे रिक्स पण आहे गाईज एक. इथे आम्ही ते लावणार, ते काय होतात तो अंडा उबलाचा. ते सगळी इथे येतील ना बघतील. आणि एक फायदा पण आहे आमच्याकडे, एका साईडला 3 बोर्ड आहे आणि एका साईडला 3 बोर्ड आहे. 6 बोर्ड भेटतात. चला काय, आता मी सामान वगैरे लावतो आणि मग तुम्हाला ट्रेन 6:45 सुटतात. खूप वेळ आहे. ही कोणची बॅग आहे ही? माझी. The next day. तर गाईज आता आम्ही पुणे सोडलेलं आहे फायनली. आणि हे बघू शकता व्हिडिओ कॉल आलेला आहे, ग्रुप व्हिडिओ कॉल. गाईज बघा कसे उभे झाले. रुधिराला पण घ्या, ती उड्या मारता पाठीमागे राहून. हा, फोटो घेता. हा बस. तर गाईस आता आपण लोणावळ्याला आलेलो आहे. हा बघा एकविरायचं मंदिर आपल्या. या डोंगर एकविरायचा डोंगर आहे पूर्ण आपला, जो आता हे आले फॉग आहे म्हणून दिसत नाही गाईस. बोला एकविरा माते की जय. एकविरा माते की जय. तर गाईस आता थोड्याच वेळात आपला कल्याण आहे आपला. 1 तासात येईल कल्याण आपला. मारत का? काय केलं लवकर बघू थोडं बघू. सनस्क्रीन एवढी याला ऊन लागलं. What to view, guys? चाल. 2 hours later. तर गाईज फायनली कल्याण स्टेशनला पोहोचलो आम्ही. 28 घंटेचा प्रवास होता आमचा. नागरकोइल टू कल्याण. नागरकोइल. नागरकोइल टू कल्याण गाईज. एकूण 1600 किलोमीटरचा प्रवास होता आमचा.
आणि फायनली आम्ही कल्याणला आलो आहे. दादू घ्यायला होतं आपल्याला. आता मी लगेज वगैरे वरती ठेवू. मग तुम्हाला भेटतो. तर गाईज आपली 700 आलेली आहे, बघू शकतो पिकअप करायला. आणि बघूया घ्यायला आपल्याला दादू शेट हसत. सो गाईज फायनली आफ्टर 6 days वी आर हिअर मिस्टर अँड मिसेस पाटील होम, म्हणजे आपला घर गाईज. आणि मला पिक करायला आला होता जिथे मामाकडे. आणि आता मामा बोलले की पटकन आई बाबा मला बोलले की पटकन फ्रेश हो, आंघोळ बिंघोळ कर आणि हे थर्मास आणि टोप घेऊन मामाकडे. कारण की आज बरं कोंबडा गाईज, इतकं मन झालेलं मला आता कोंबडा खायची मम्मीच्या हाताची. खूप मन झालं मला. आणि हा गाईज आईचा पण आताच क्रिटिकल ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे 2 days एगो. आम्हाला सांगितलं होतं कारण आम्ही ट्रिपला होतो म्हणून, मग खराबी नको कसली म्हणून आम्हाला सांगितलं नाही. पण बेस्ट विशेष होते आमच्या आईसोबत. आईचा सक्सेसफुली ऑपरेशन पार पडलं आहे. हा काय तो आज गोष्ट दाखवतो, दादूने ते पिक केलं आहे. हे बघा गाईज, आपली LGची प्लॅस्टिक बॅट आणि आपली LGची काश्मीरी वुडन बॅट फ्लेमवाली. आणि आपले माझे बेबीज, हा माझा डोगू आणि हा माझा सॉफ्टी. हे ना खूप मिस केला, इव्हन माझ्या पूर्ण रूमला मिस केला गाईज. अब चैन की नींद आएगी मुझे लगता है. तसं काही ट्रेनमध्ये आली होती पण ट्रिपच्या द्वारांची धावपळ. तर गाईज आता मी रेडीवर जातो पटकन, जिथे सुद्धा चाललंय घरी तो घरून जाऊन येईल. मामी निघू मामाकडे जायला, तर तुम्हाला डायरेक्ट मामाकडे जाऊन भेटतो. आणि तिकडे 3 व्यक्ती आहेत गाईज, स्पेशल सरप्राईज. ते तुम्हाला ती तेव्हा दाखवेन, तोपर्यंत स्टे ट्यून. सो गाईज फायनली आपण मस्त फ्रेश झालेले. बघा गाईज फोडे आले मला इथे 2 आले माथ्यावरती. का माहिती का, तिकडचं पाणी मला बिलकुल सूट नाही आला गाईज, बिलकुल नाही. इकडचं झाला कुठला तर मजूर आहे रामेश्वर झाला, पण ते कन्याकुमारीचं नाही झाला. हा गाईज आता मी काय गोडेजम ब्लॉग चालू करणार होतो, पण इथे का केला कारण की आपले गाईज 3 पार्सल आहेत, हे अनबॉक्सिंग करायचे मला. हे बघा आपले हे 2 बॅट आणि आपला हा प्रोडक्ट. ते काय आहे ते तुम्हाला थोड्या वेळच भेटेल. थोडा वेळ तरी का लावतोय माहिती मला गाईज, दाखवतो तुम्हाला का लावतोय. हे बघा याची गेम चालू आहे म्हणून थोडा वेळ गाईज वेट करा, मग थोडा वेळच भेटतो. तर गाईज तुम्हाला बोललो होतो जिथे इज बॅक. आणि आता आपण अनबॉक्सिंग करूया. या इथे बघा, बिकॉज या अनबॉक्सिंगमध्ये माझं किटू येतो. तर पहिला आपण अनबॉक्स करूया ही बॅट, आपली काश्मीरी फ्लेम वुडन बॅट. टेस्ट विकेटची बॅट आहे गाईज. सो लेट्स अनबॉक्स. नाइस बैट गाइस. आता सेकंड घेऊया. याची अनबॉक्सिंग करणार जिथे गाईज त्याच्या हातचे या बॅटचं अनबॉक्सिंग. तर गाईज जिथे अनबॉक्सिंग करतोय ही बॅट. few inches later. तर गाईज त्याला सील फाडता पण येत नाही. हा घे जोरात. या जिथे त्या हातातून झाले गाईज याची ओपनिंग, म्हणजे या बॅटरी जास्त 6 लागणार आहे. ओ तर गाईज फायनली ओपन झालेली आहे. मस्त आहे वजन विजन. तर गाईज तुम्हाला वाटलं असेल की आम्ही बॅटरी विची खेळतो का, नाही गाईज आम्ही ट्रकमध्ये जाऊन, आमचं फॅशन आहे म्हणून आम्ही ट्रकमध्ये जाऊन दर संडेला जाऊन क्रिकेट खेळत असतो. तर गाईज आपला शेवटचा आणि लास्टचा ऑर्डर आहे आपला हा नायकाचा बॉक्स आहे. आता यात काय आहे ते तुम्हाला थोड्या वेळ तर सांगतो.
तर काय आता ओपन करूया हा बॉक्स, बघूया काय आहे. तर गाईज यात आहे आपले स्किन केअरचे प्रोडक्ट. आपला डॉटेकीचा मॉइश्चरायझर आहे, सनस्क्रीन आहे, परत हा सिरम आहे, हा फोमी फेसवॉश आहे आणि आपला टोनर. तर गाईज मम्मीच्या पहिले मसाला आवडत आहे मला, बाकी काय नाही इतकंच होतं. आता आपण त्या बॉटल जाऊ आणि तुम्हाला सांगितलं 3 जण सरप्राईज ते तुम्हाला दाखवू आम्ही. तो गाईज आता एवढंच, आता एवढंच भेटतं मला. तर गाईज आता आपण आलेलो आहे मामाकडे. हे बघा तुम्हाला 3% त्यातली एक रुधिरा हे काय, आणि आपले पाणी सुद्धा आलेलं खरे आहेत ना, मस्त. आणि वर्षताई सुद्धा आलेले आहेत. बाबा पण आहेत. हाय बाबा. हाय, कसे आहेत? चालले काय लगेच? जेवून जाय ना. हा. तर काय जात आहे आपले बसले आहे. कसे आहेत तुम्ही? बरेच दिसता तुम्ही. थांब का जरा. बरे आहेत ना? मी पण एकदम मजेत. काय ग काय माग ट्रिप एकदम मस्त होती. फक्त तिकडची माणसं बरोबर नव्हती. समजून नव्हती घेत आपल्याला. किचन मध्ये बघू काय झालं गाईस. काय करतो मेंटर. चिकन ठेवलेलं आहे, ओव्हरफ्लो झालेलं आहे. आणि आपले मामी पण आलेले आहेत. हाय मामी. दादू महिनीवर काय केलं कोण केलं नाही तर एक काय आंबा कसं कापले वहिनी कापले असं कापत असतात बरोबर कापलाय. तर काय आता आपलं जेवण सुद्धा होत आहे. आणि एक आहे मी कांदा भाजी बनवत आहे. आणि ओमकाने कांदा भाजी बनवायला घेतले. बाकी आता बघू काय होतंय, मग तुम्हाला जसं रेडी होईल तसं तुम्हाला भेटत सांगतो मी. तर काय जेव्हा का अर्णव इथं बसले. अर्णव हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. चल केक बी खा ना मला. काय खात होता वाटीमध्ये? सगळं इथंच ठेवले. कोणा सांगत पण आवाज पण देत नाही. एसी लावून बसले. चालले पप्पा आले. एसी लावले अंकल पावसामध्ये सर्दीवाला. बोलो आई सेम बाबा रुधिरा काय अशी. तर काय महेशमा सुद्धा आलेले आहेत. A few moments later. तर गायस मम्मी प्रॅक्टिस करते स्कूटी शिकायची, बघू शकता. फायनली डन. जस्ट गाईज मामाकडनं मी घरी आलेलो आहे माझ्या. अरे मम्मी कुठे गेली? गाडी कुठे गेली? तर पुढे लावली. किती पुढे लावली मम्मीने. आपल्या घरी इकडे मम्मी तिथं गाडी लावली. तर गाईज वेट, मी गाडी थोडी पार्क करतो आणि मग भेटतो.